उजाड भकास जमिनीवर दुष्काळानंतर आता बीज अंकुरत आहेत। ही कुणाची किमया? बळीराजाचा रापलेला चेहरा खुशीनं उजळून निघतोय। ही कुणाची किमया? ही सगळी किमया त्या वरुण राजाची। या संधीचं सोनं करण्यासाठी वाशिमचे प्रयोगशील शेतकरी दत्ता वाळके यांनी पारंपरिक पिकांच्या मागे न लागता मिरचीचं उत्पन्न घेत आर्थिक उन्नती साधली आहे। मिरचीची लागवड आपण चौथ्या महिन्यामध्ये 24 तारखेला केलेली। एक पूर्ण 20 गुंठ्याच्या शेडनेटमध्ये आपल्याकडे 7000 झाडाची लागवड केली होती। त्याच्यामध्ये साधी मिरची आहे आणि काही डोबळी मिरची आहे। तर दोन्हीमधून साधारणतः दररोज एका झाडाला आपण 50 लिटर प्रति झाड पाणी दिलं आणि आज जवळपास 45 दिवस झाले की आपलं पीक चालू आहे। याच्यामध्ये आपल्याला 100 ते 120 रुपये 80 रुपये असा दर मिळून राहिला। एका आठवड्यामध्ये याच्यात जवळपास 4 ते 5 क्विंटलचा तोडा निघते। साधारणतः आतापर्यंत 1.5 लाख रुपये याच्यामधून आले आपल्याला आणि आणखीन जवळपास 1.5 ते 2 लाख रुपये येतील एवढा आपल्याकडे माल झाडाला उपलब्ध आहे। दत्ता वाळके यांची वाशिममध्ये 4 एकर शेती आहे। त्यात सिंचनाची सोय म्हणून त्यांनी 2 वर्षांपूर्वी शेतात विहीर खोदली। उन्हाळ्यात ठिबक पद्धतीनं पाणी देऊन त्यांनी जलनियोजन केलं। अर्ध्या एकरावर 7000 मिरचीची रोपं लावून दररोज त्यांना आता 50 किलोपर्यंत मिरचीचं उत्पादन मिळत आहे। ड्रीप पाणी नसताना आम्ही ड्रीप असून टाकून कमी पाण्यात झाडाचे रक्षण केलं आणि आता जवळजवळ 40 ते 45 दिवस झाले माल चालू झाला। 45 दिवस झाले माल चालू झाला तरी आत्तापर्यंत आम्ही दर हप्त्याला 4 क्विंटल 3 क्विंटल माल तोडतो आणि विक्रीसाठी नेतो आणि आता जवळपास 1.5 ते 2 लाखाचा माल तर आमचा विकणं झाला। आणखीन 1.5 ते 2 लाख रुपये असे निघतील अशी आशा आहे। कृषी विभागाच्या वतीनं देण्यात आलेल्या शेडनेटचा वाळके यांनी फार कल्पकतेनं वापर केलाय। त्यामुळे कमी उत्पन्नात त्यांना जास्त नफा मिळतोय। इतर पालेभाज्यांच्या तुलनेत मिरचीला चांगला दर मिळत असल्यानं वाळके यांनी घेतलेली मेहनत आणि आलेलं उत्पन्न या बाबतीत ते समाधानी आहेत। इतर पिकांचाही शेतकऱ्यांनी जर आपल्या शेतामध्ये प्रयोग केला तर नक्कीच शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही। विशाल राऊत, जय महाराष्ट्र, वाशिम।